पाठ नाही काय रामकृष्ण हरी? पाठ नाही. उशीर होईल एखाद्या दिवस होईलच ते आता. पवन महाराज, बाबांना फोन करून बघा ना एकदा. पवन महाराज. राम राम हरि हरि, हरे कृष्ण 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 हरि हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरि हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरि हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरि हरि. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विस्मृतम्. येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचन अमृतंच. अद्वैत भाव पटुतारहित बुद्धिर आस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं. श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यम्. एक बार सर्व माग वव्या म्हणा, म्हणजे तुम्हाला बी त्या वव्याचा परिचय होईल. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासु. दावी मग ग्रासू प्रगटला करी. प्रगटे तव तव न दिसे. लपे तव तव आभासे. प्रगटना लपला असे नको मताद. बहु तव तव होये तव काहीच न होये. काही न होणी आहे अवघाची जो. चांगदेव 65 मुख्यत्वानं सिद्धांताच्या पहिल्या ह्या 3 वव्या मुख्यत्वानं सूत्रबद्ध असं बोलणं आहे. आणि या 3 वव्याचं विश्लेषण म्हणजे पूर्ण चांगदेव 65 आहे. याच्यात चांगदेवाचा स्वीकार करून चांगदेवाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि चांगदेवाला जग कसं दिसलं, दिसण्याची संगती लावलेली आहे. जग कसं भासलं, जग सत्य आहे आणि स्वभावानं आहे असं मूर्खाला वाटत असतंय. जग उत्पन्न केलेलं कोणीतरी, उत्पन्न झालेलं असं विचार करणाऱ्याला कळत असतंय. मग ते कशापासून उत्पन्न झालं त्याच्यात अनेक मत येत. कोणी म्हणतं ते अणुपासून झालं, कोणी म्हणतं ते कर्मानं झालं, कोणी म्हणतं ते प्रकृतीचं झालं, कोणी म्हणतं ते ईश्वरानं केलं, कोणी म्हणतं ते ईश्वरच झालाय.
असे जे उत्पन्न झालेल्याची मत आहेत आतापर्यंत शहाण्यानं त्यांची मत मांडलेली शहाण्यानं. येडे जगात राहिले पण जगाबद्दल विचार केला नाही, ते येडी. जगात राहते पण जगाचा विचार करीत नाहीत, जगातला विचार करतात. ध्यानात जरा फरक आहे भाषेत. जगातला विचार करून राहणारी काही माणसं आहेत. जगात नुसते काही राहणारी माणसं आहेत त्याला पशु म्हणावं. नुसते जगात राहते त्याला पशु म्हणावं. जगात राहते तर जगातलाच विचार करते त्याला माणसं म्हणावं. जगात राहते आणि जगाचा विचार करते, जगातला नाही. जगात राहते आणि जगाचा विचार करते त्याला शास्त्रकार म्हणावं. शास्त्रकार जगात राहते, जगातला विचार करीत नाही, जगाचा विचार करते की जग कसं झालं, जग कोण केलं, जग कशाच आहे, जग केव्हापासून आहे, जग कशामुळे झाले, जगाचं कारण काय, करता कोण आहे, कशामुळे केलं त्या कर्त्यानं जगत, कशाचं केलंय, आणि मी ह्या जगात कसा येऊन पडलो. असा जगाबद्दलचा विचार शास्त्रकार करतात. साही शास्त्री कारणाचा शोध करतात. जगाचं कारण काय आहे चहुविधी जाणं, साही शास्त्री कारण आणि 18ही पुराण हरीची गाती. महाराजानं 3 बी जे काही विभाग आहेत, पुराण, शास्त्र आणि वेद, हे 3 काय काय करते. वेद जाणितोय, चहुवेदी जाणून, 4ही बी वेद परमात्म्याची लक्षणं करून महावाक्याच्या द्वारा परमात्म्याला जाणण्याचं जे ज्ञान साधन आहे त्याचं प्रतिपादन करते वेद. चहुवेदी जाणून. बर का, साधे शब्द नाहीत. आपल्याला वाटतं काय चहुवेदी जाणं साईशास्त्री कारण आपले स्वतः होस्तर आपल्याला हरिपाठ करायचा असतो. अंघोळ 8 पुस्तक, गण लावू चहा होस्तर, नाही तर मग स्वयंपाक 8 पुस्तक, पंक्तीचं तिकडं आमंत्रण येऊस्तर सप्त्यामध्ये. मग घाई घाई काय करायचं, सरासर विचार हरिपाठ. तसं नाही, महाराजानं जे एक एक शब्द द्यालेला आहे तो अमोल आहे, अनमोल आहे, किमतीचा आहे, कल्याणाचा आहे. आली मुखा वाटे अमृत वचने. चहुवेदी जाणं, वेद महावाक्याद्वारा परमात्म्याला जाणण्यासाठी ज्ञान प्राप्त कसं होतंय ते शिकवितात. चहुवेदी जाणं. आणि साई शास्त्री कारण, 6 शास्त्र ह्या जगाचं कारण काय आहे ते शोधून सांगतात. आणि 18ही पुराण हरीची घेतली. त्याच देवानं जे अनेक अवतार घेतले, अनेक अवतार घेतले. किती अवताराचे प्रकार आहेत माहित आहेत आपल्याला. पूर्णतम अवतार कृष्ण, पूर्ण अवतार राम, पुन्हा पूर्णतम अवतार, पूर्ण अवतार, अंश अवतार, अंशांश अवतार, अवेश अवतार, अशा अवताराचे काय प्रकार आहे. पण अवताराच्या राशी तोच आहे. आणि त्यानं अनेक अवतार घेतले अनेक काळामध्ये, मागच्या पुराण काळामध्ये, इतिहास काळामध्ये युगानुयुगी अवतार घेत होतो. आणि अवतार घेऊन त्यानं कशा लीला केल्या त्या लिलीचं वर्णन पुराण करते. 18ही पुराण हरीशी गाती. त्यानं अनेक रूपात ह्या जगात येऊन सोंग केले, धर्माची स्थापना केली, अधर्माला मारलं, अधर्म करणारा नाश केला, धर्माची स्थापना केली, भक्ताचं पालन केलं, ज्ञानाचं ह्या संप्रदायाचं रक्षण केलं. असा जो करताय सर्व त्याचं वर्णन पुराण करतात. 18ही पुराण हरीशी गाती. आणि 6 शास्त्र कारण शोधिती. जगाचं काय कारण आहे, करता कोण आहे, कारण काय, आणि जीवाचा जगाशी संबंध कसा आला हे शोधिते कोण,
शास्त्र आणि 4 वेद महावाक्याद्वारा जीवाला ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान होण्याचा मार्ग सांगतील. उपनिषद वेदांताचा भाग त्या वेदातला 24 जाणं, 6 शास्त्री कारण, 18 पुराण. म्हणून आपला विषय काय चालला होता की जगात जगते ते पशु निस्ते जगात जगेत ते पशु. मग ते 2 पायाचे असते, 4 पायाचे असते, उभ्या बांध्याचे असतील काही, आडव्या बांध्याचे असतील काही. आडव्या बांध्याचे ते पशु, हे पशुचं लक्षण नाही, हे शारीरिक लक्षण आहे आकार आखून पाहून केलेलं. त्या आडव्या बांध्याचे असते ते पशु. पण तुम्ही समधी पशु आडव्या बांध्याची. आणि उभ्या बांध्याचा असतो तो माणूस, हे माणसाचं लक्षण शरीराकडे पाहून केले, आकाराकडे पाहून. पण उभ्या बांध्याचा बी पशु असतोय, आडव्या बांध्याचा माणूस नसतोय. पण उभ्या बांध्याचा बी पशु असतोय. पुच्छ नाही पादचारी मनुष्य बरी कशाचं लक्षण केलं महाराजांना? कुत्र्याचं. मग हे उभ्या बांध्याचा कुत्रा आहे. कोण्या बांध्याचा? उभ्या बांध्याचा कुत्रा. शेपूट नसल्यामुळे लांडा कुत्रा आणि 2 पाय नसल्याला कुत्रा. 2 पायाचं हो ना, 4 पाय असतील ना कुत्र्याला, आणि त्याच्यातले 2 पायानं अपंग असल्याला कुत्रा. पंग कुत्रा ते होईल, अपंग कुत्रा हे होईल. 2 पाय नाहीत म्हणल्यास कमी आहे त्याला. शेपूट कमी आहे, तिकून आधू आहे, आणि 2 पायातून आधू असल्याला हा कोण आहे? उभा कुत्रा. उभा बांध्याचा कुत्रा. मनुष्य परी कुत्री ती पाहून या मनुष्यपणा जोन साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गडदोब दाना पुच्छे विना 2 पायी. हे लक्षण नाथ महाराजांनी केलं भागवतात. गाद्याचं ग, त्याने सांगितलं कुत्र्याचं क. त्याच्याच म्हणून पहा, साधू संतानं उभ्या बांध्यावाल्याला नाथ महाराज गधा म्हणली, तुकाराम महाराज कुत्रा म्हणली. कशाचा? आकाराचा कुत्रा का लक्षणाचा कुत्रा? आकाराचा माणूस पण लक्षणाचा कुत्रा. आकाराचा माणूस पण लक्षणाचा गधा गाढव गर्दप. हे जसं म्हणून जगात राहते ते पशु, जगे ते पशु नसते. खाण्याशिवाय काही धंदा नाही. पण पशु जनावर सुरडी की लागली चारायला. काही संध्या नाही, स्नान नाही, तोंड धुणं नाही, राम राम नाही. रामाच्या पाहऱ्या सुरडी म्हैस काय करते? तिला रामाचा पहाराच नाही, तिला खाण्याचाच पहारा आहे कोणता बी. संध्याकाळी जरी सुटली तर काय करते? खाण्याचाच पार आहे. तिला खाण्याशिवाय धंदा नाही. आणि तसेच माणूस असलं नित्य उठून या खायाचीच चिंता. अभंग महाराजाचा नित्य उठून या खायाची चिंता. देही तिची देव, भोजन तिची भक्ती, आणि मरण तिची मुक्ती पाखांद्याची. खाण्याशिवाय धंदाच नाही. आणि बहुतेक 12 माणसं खाण्यावरच जगत आहेत महाराज. हे त्या विचारू नाही, त्याला पाहू नाही, त्याचं ऐकावं नसतं. फोन लावून देवा ऐकाव. झालं का जेवण? सुरू झालं. आता आपली सुरुवातच जर तिथून आहे तर शेवट तिथंच होणार. काय होणार मग गोड जेवण शेवटी. शेवट गोड जेवण. सुरुवात झालं का जेवण? घरात उठले की काय केली भाजी, काय करतात खायला? बायको बिनावरली त्याची काय करू? करून खाऊ खाऊ मरायची वेळ आली तरी त्याच गप्पा आहेत. ध्यानात घ्या, इतका खाण्याचा कार्यक्रम महत्वाचा आहे आपला. म्हणजे नेहमी ढोरच इतका काय कोण आपण. म्हणून जे नसते खाण्यासाठी, जगण्यासाठी खाणं आहे का खाण्यासाठी जगणे? मग जगण्यासाठी खाणं म्हणल्यावर जगणं महत्वाचं आहे, खाणं गौण नाही. खाणं चालता चालता त्याचा जास्त चर्चा नसा, जास्त ताण नसा, जास्त भार नसा, जास्त आठवण नसा, जास्त वेळ नसावा त्याला. खाण्याला जास्त वेळ देऊ नये, खाण्याबद्दलच्या बोलण्याला जास्त वेळ देऊ नये. साध्या गोष्टीला काय वेळ देतात का? गौ नाही. आणि खाण्या वाचून कोणाचं राहत बी नाही. आतापर्यंत खाण्या वाचून माणूस मेलाच नाही बरं का. जास्त खाण्याने मेली माणसं आता बसतो का उपासमारीने मेली? कशानं? आतापर्यंत
मेदो वृद्धी, बीपी वाढली, शुगर वाढली, रक्त जास्त झालं, रक्तदाब झाला, हेच ऐकले. हा म्हणजे खाण्यानंच जास्त आतापर्यंत खाऊ खाऊ मेली का उपाशी राहून मेली जायचं. टाका कस्तूरची माणसं मेली, रंगार लागलेली मेलीची, त्याचे खाऊन पिऊन मेली का उपाशी राहून मेली. खाऊन जास्त रोगी झाले का उपाशी राहून जास्त रोगी झाली. अवघड काम आहे बरं का. मग खायचं कमी अरे, आणि म्हणून असा आपला विषय विस्तारित व्हायलाय. म्हणून खाण्यासाठी जगात राहतो तो फसू आहे. आणि पुन्हा दुसरी गोष्ट, खाऊन खाण्याची चर्चा करतो. आता काय करू आपण? खाऊन मोकळा बी होतो का? खातानाच म्हणतो संध्याकाळी काय करतो मग? संध्याकाळी खाताना म्हणतो उद्या काय करायची भाजी. आता मोरतो काय पोहतो तो खाऊ खाऊ हे गिळणं खाता आता टाकलेलं ते तोंडात टाकलेलं गिळणं ती, आणि झोप ना उलसा पचू दे त्याला. हे माणसंच नाहीत बरं काही. असं असं मी जरी करीत असलं तर माणूसच म्हणू नका मला तुम्ही. हे पशुचं लक्ष नाही. आणि कुत्र तोंडातला खातं कोणा तिकडे पाहत हाताकडे टाकतात काय म्हणून कुत्र असते ती. हे कुत्र्याचं लक्ष नाही, बैलाचं लक्ष नसतं. असल्याला कर्म ते ठेवून देते, हात मुत पुन्हा मालकाकडे पाहत टाकतात काय दुसरं. कोणाचं लक्ष नाही, पशुचं लक्ष नाही. जे टाकलं ते नीट खायचं नाही पुन्हा अशा. आणि तसंच आपल्याला जे भेटलंय त्याच्याकडे लक्ष नाही, पुन्हा काय भेटत हे टाकायचं लक्ष नाही, आगुऱ्याचं लक्ष नाही, कोणाचं लक्ष नाही, हे माणसाचं लक्ष नाही. त्यांना या संतांचं माणसाचं लक्ष नाही. समाधानी असावं, त्यानं शांत असावं, त्यानं सत्वगुणावर आरूढ व्हावा, त्यानं वासना आवरावा, त्यानं इंद्रियाला आवरावा, त्यानं तथ्य वाकावं जगात. काय खाण्यात, काय पेण्यात, काय राहण्यात, काय असतं कपड्याचं, काय असतं मोठेपणाचं, काय असतं मानाचं, काय असतं फिरण्याचं. त्या साध्या गौण गोष्टी आहेत. काय असतं सोन्या नाण्याचं, काय असतं इस्त्रीचं, नसली तरी काय होत असतं बर का. त्या गोष्टी गौण नाहीत असं त्याला मुख्य कळावं. मुख्याचा विचार करावा त्याने की हे जग कसं झालंय, तो सूर्य कोणी उगविलाय, सूर्याला प्रकाश कुठून आलाय, माझा श्वास कस काय चाललाय, मला जन्म कसा भेटलाय, माझा हात हे हात बोट नको कोणी केली त्याच्याला तशी व्यवस्थित. कोणाचा हात नाही लागता कसं झालं असेल, हे झाडाला फुलं कस काय आली, झाडाची पानं हिरवेगार कशी, खालचं मुळ्याचं पाणी वर कसं जाते, कोणाची करणी, फुला सुगंध कसा तयार व्हायला, मुंगीचा पण श्वास कोण चलित, मुंग्या कस काय झाल्या, अंडे कुठून आले मुंगीचे पहिल्या पहिले. वर हे प्रश्न नाहीत का आपल्याला पडले नाहीत. बरं आपली सुटलेली आहेत का पाहिलेलीच नाही. आपण किती ढय, आपली प्रश्न तर सुटलेली नाही पण आपल्याला पाहिलेली पण नाही. म्हणजे आपण शाळेत पण गेलो नाहीत अजून, त्या आपण घराकडेच नाही तिकडे. पास व्हायचं लांबच राहिलं, शाळातच गेलेलं नाही, प्रश्नपत्रिकाच हातात आली नाही. इतक्या धाराचे येत आपण कपडे घालून म्हणतो गावात, शानी समजतो स्वतःला. आपण महामूर्ख आहे हे लक्षात घेतलं पाहिजे बरं का बाजी. तुम्ही आम्ही कसे येत खरंच संतांच्या दृष्टीनं मज पामर आहे. काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. काय थोरपण आहे, काय मोठेपण आहे, कपडे घालून मोठेपण असतं का, मुद्या घालून मोठेपण असतं का, वाडे घोडे बांधून मोठेपण असतं का, नुसतं पाठांतर करून मोठेपण असतं का, कला आणि विद्वत्ता शिकून मोठेपण असतं का. हे मोठेपणच नाही, हे खोटेपण आहे, तो फुगीरपण आहे, अहंकार आहे, तो घातक आहे. ध्यानात घ्या. म्हणून खरं ते वेगळंच आहे. म्हणून आपण जगात राहा पण जगातल्या लोकात राहू नये. लोक जायचा ओक धरिता धरवेना, लोक जायचा ओक धरिता धरवेना, अभक्ता दिरवेना संत संग. संसार करिता म्हणते हा दोषी, यरा भाग्याची ज्ञान नाही. लोक कसे येत ऐसा हा लौकिक कदा आवरे, कदा आवरेना राखवेना पदित पावना देवराया, कदा राखवेना. ते पण लोकांसारखं कदाच राहताच राहता येत नाही कधीच. म्हणून
जगात पडलो पण जगातल्या लोकात राहू नाही, झडून व्हायला नाही याच्यातून, म्हणजे भक्तीची वाटेल. बर का, याच्यात राहू नाही. मग याच्यातल्या शहाण्यात राहा. शहाणे शास्त्रकार आहे, ते जगाचं कारण सांगतात. शास्त्री पुराणिक शहाण आहे, पुराण शहाणे. पुराणात राहा. पुराणात जगाचा जो नियंता आहे त्याच्या लीला सांगितलेल्या आहेत. त्या अंतःकरणाची शुद्धी होईल, जगाचा कर्ता कळल, जगाचा मालक आहे त्याच्याकडे दृष्टी जाईल. पुराण ऐका, लोकांची बडबड ऐकू नाही. सोडू नये पुराण, श्रवण कीर्तन, मनन निध्यासन, साक्षात्कार त्यानं होत असतो. म्हणून पुराण ऐका. पुराणातलं थोडंफार कळालं की मग शास्त्राकडे जावा. जगाचं कारण सांगते शास्त्र, साई शास्त्री कारण. आणि जगाचं कारण सोडल्यावर जगाचं कारण अनेक शास्त्रकार सांगतात. कोणी म्हणते कर्माचं जग आहे, कोणी म्हणते अणूचं जग आहे, कोणी म्हणते गुणाचं जग आहे, कोणी म्हणते प्रकृतीचं जग आहे, कोणी म्हणते ईश्वरानं जग केलेलं आहे, कोणी म्हणते ईश्वरच जग झालेला आहे. मग ही आंबू मारूच तेज गगन, जगा बीजरूप हाच लपून, महत मायेचे हा मूळ अनादि कारण, आणि देवत्रयाशी हा अनादि कारण. असं मिळोबाला सांगतील गवळणी. ती असा आहे देव, आणि तो सर्व जगाचं कारण आहे. मग असं 6 शास्त्रकाराकडे जर गेलो तर जगाच्या कारणाचा शोध लागल. पुराणाकडे जर गेलो तर जगाची लीला कोण खेळायले त्याचा शोध लागल. शास्त्राकडे गेलो तर जगाच्या कारणाचा शोध लागल. आणि वेदाकडे जर गेलो तर जगाच्या अधिष्ठानाचा शोध लागल. चहुविधी जाण येईल, ज्ञान होईल, ज्ञान दृष्टी लाभल. उपनिषदाकडे गेलो, वेदांताकडे जर गेलो तर. म्हणून लक्षात घ्या, असं आपण चिंतन करीत गेलो तर मग आपली उन्नती होत जाईल, ऊर्ध्वगती होईल. ऊर्ध्वगती व्हायला पाहिजे, अधोगती व्हायली आपली. ऊर्ध्वमुखी आळवीला सोम शब्दाचा नादी ऊर्ध्वगती. आणि ऊर्ध्वगतीपेक्षा ऊर्ध्वगतीनं सद्गती होत असते, ती अंतिम आहे सद्गती, सत्यात प्रवेश. ऊर्ध्वगती म्हणजे उंची वाढती, साधकता वाढती. ऊर्ध्वगती झाली होती चांगदेवरायाची. ऊर्ध्वगती समाधीपर्यंत जाणं ही ऊर्ध्वगती. नरकाला जाणं ही अधोगती. इथं राहणं ही मध्यम गती. इथं गती थांबिता येते, नाही गती चालू बी करता येते वासना ठेवून. कुठं? इथं म्हणून इथं मृत्यू लोकात. इथं पुण्य करून स्वर्गाला जाता येते, ही थोडी ऊर्ध्वगती. उपासना करून वैकुंठाला जाता ही त्याच्यापेक्षा ऊर्ध्वगती. योग करून समाधी घेता येते ही ऊर्ध्वगती. किंवा ईश्वराची भक्ती करून सगुण साक्षात्कारापर्यंत जाता येते ही ऊर्ध्वगती. ऊर्ध्वगती. आणि या 2 ऊर्ध्वगती आहेत मुख्यत्वानं, समाधी आणि सगुण साक्षात्कार. ह्या जगातल्या सर्वांच्या अवस्था आहेत, ऊर्ध्वगती आहेत. आणि ह्या ऊर्ध्वगतीला बेसिक करून सद्गती प्राप्त करून घेता येते, जी नामदेवरायाने खेचर स्वामी करून घेतली सगुण साक्षात्कारानंतर, आणि जी चांगदेवरायाने ज्ञानोबारायातून करून घेतली समाधी प्राप्तीनंतर. हरीची समाधी. समाधी तर त्यांनी घेतली स्वतःच्या मेहनतीनं, आणि त्या समाधीच्या बेसिकवर जगाचं अधिष्ठान लक्षात घेतलं, समाधीचं बेसिक करून. आणि सगुण साक्षात्काराचं बेसिक करून खेचर स्वामी कोण सर्वाचे जे अधिष्ठान तेच माझे स्वरूप पूर्ण हे लक्षात घेतलं. ही निरंजनी आम्ही बांधलेली घर ह्या बेसिकवर. घर बांधायला आधी बेसिक लागत आहे. कालच पाहिलं आपण, भोसावर नाही बांधताय. काय लागत आहे? बेसिक. मग चांगदेवानं समाधीचं बेसिक केलं, फाउंडेशन केलं खाली. आणि नामदेवरायानं सगुण साक्षात्काराचं फाउंडेशनच केलं. मग इतकी उपासना करावं की सगुण साक्षात्कारापर्यंत, इतका योग करावं की समाधीपर्यंत. ध्यानात घ्या, इतकं निष्काम कर्म करावं की देवाला आपल्याला संतांची भेट करून द्यावं वाटलं पाहिजे. त्याला द्यावं लागेल.
इतकं आपण देवाला हलवाव. काय करावं, ही नाटाची अभंग आहेत ना देवाला हलवायची, भोपाळी आहेत ना देवाला हलवायची अभंग हलवायचे, करुणा वासनानं हलवायचे. जेव्हा पाहन ते भोपाळ्या समजा अभंग आहेत भोपाळ्याची. आता मज साहे करावे देवा, काय आळवणी ती महाराज, विनंती आळवणी, समजा हृदय उठून टाकलेले, प्रेम सांगायला लागलेले महाराजाच्या तोंडातून मुखातून. आणि असं आयुष्यावर इतकं प्रांजळ, इतकं निर्मळ, इतकं नितळ, इतकं स्थिर, इतकं काचेसारखं स्फटिकासारखं अंतःकरण होईल की त्या अंतःकरणात कोणचे दोष महाराज राहणार नाहीत, कोणतेच विकार राहणार नाही, कुठल्याच प्रकारच्या वासनेनं होणारी चंचलता राहणार नाही, कुठल्याच प्रकारचे विकल्प राहणार नाहीत. इतकं नितळ अंतःकरण होईल. तितकं नितळ अंतःकरण लायक झाल्यावर अवचित संत भेट देत असतील. अवचित निष्काम कर्म, कालच चरण म्हणलं महाराजानं की निष्काम कर्म निज दृष्टी, काय अनंत पुण्य कोट्यानुकोटी, तर रोकड्याला इथे साठो वाटी, तर भेटी हरिप्रियाची. इतकं अंतःकरण चांगलं झालं की हरिप्रिय. हे पहा, कालच सांगितलं एक जणांना असताना त्याला मला वाटतं महाराजानं की आंबा पाडाला लागल्यावर पोपटाला बलवायचीच गरज नाही, पत्र लिहायची गरज नाही, कॉल करायची गरज, निरोप द्यायची गरज, ते येतच असतो. तसं आपण जर संत अंतःकरण लायक केलं तर संत येतच असतात, येतच असतात, यावाच लागतंय. आणि ही तरतूद, ही सोयरी करायचं काम देवाचं आहे. देवाला तेच काम आहे, सोयरी करायचं. ते जोड लावायचं. देण्याचा फायदाच आहे. त्याची सोयरी जमत नाही, त्याची सोयरी तो जमून देतोय. आणि ज्याची सोयरी जमू नाही त्याची मूड येतोय. कोण त्याला ते घर मोऱ्यात नाही, तो त्याला काम खेळ येतो. कोण खेळतो येण्याची खेळावा, खेळतो येण्याची खेळावा. पहा ना, नामदेवरायाची पहिली सोयरी मुळडी हो. याला समज करता येतो त्याला मुळडी का नाही. देव आळंदीला चांगली सोयरी होऊ लागली तर मुक्ताबाईच्या मनात शिरून करामत केली त्यांनी. कोणी अहो सुपारी फोटायची त्या मालती समजे माणसं बसले होते, सोयरीकच घडून येऊ लागली. पण मुक्ताबाईच्या मनात शिरून ती सोयरी मोडली. तो लय हुंडा मागू लागला माता गावता याला म्हणला नामदेवला यायला लयच मोठा गावता, लयच मोठा होऊन बसला होता नवर देऊ, हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसला होता. इतका हुंडा नाही दिला त्यांनी. पण मुक्ताबाई ना सोयरीकच मोडली. जाय म्हणली तुझं मोठ्या घरचा अशी, पळूनच लावलं त्याला तिथून त्या नवर देवाला. आजकालची नवर देऊ दिवशी तसंच झालं त्याचं. कोणाचं? नामदेवरायाचं. आणि ती सोयरी मोडी खेळ्या कोण हे होत आहे आणि दुसरीकडे लावून दिली. ध्यानात घ्या, माऊली कडून सोयरी होणार होती निवृत्ती दादा कडून, तर ती सोयरी मोडली आणि इकडे करून दिली दुसरी मावालीला. आणि इथं लय सन्मानात तिथं सन्मान नाही, तिथं पाय धरावं लागली सुरुवातीला खेटरा सगळं. कुठं इथं हरभऱ्या झाडावर बसला होता, हे खेळतो येण्याची खेळावा. खेळ लीलाधारी लयच नाटक करतो, लयच नाटके आहे. तुका म्हणे नटधारी लयच नाटके आहे. आणि समजा जग चिरतली तरी कोणी केलं हे त्याच काम आहे. ही कधी सोयरी सोयरी काही मोडीत होतो आणि काही नाही जमासारखे त्या जमीत पेट्रोल धरून सोयरी केली आणि अध्यक्ष होऊन मोडली. इथं अध्यक्ष झाला होता नामदेवराय, कुठं संत संमेलनाचा अध्यक्ष होऊन बसला होता. त्याला अध्यक्ष भाध्यक्ष जमत नाही, ते अध्यक्ष भाध्यक्ष वरती येते लय आलेली त्याची. महाराज म्हणते इतका तरी अभिमान झाला. विरुषी समान भार भाई, ते मात्र पण अभिमान चालत नाही तिथं. आणि तिथं लय मोठा होऊन बसला होता बा, म्हणून खेटर झाल्यावर जमत काय. म्हणून खेटर धरावा लागली संतांची, तेव्हा तिथं सोयरीक जमिली.
पण आजकालच्या पोराचा जशा खेटर उचलण्याची चोरी होत नाहीत, आता मोठेपणात येऊन नाहीत होत. जेव्हा त्या पोरीच्या बाबाचे पाय धरी पहिले त्याला पाय धरावं लागत होते म्हणून आज होतो. म्हणून सांगायचं तात्पर्य असा हा खेळ आहे, कोण? देव. म्हणून याचे समजा खेळ असं भक्ताला कळत, इतकं अंतःप्रांजल झाल्यावर त्याला ते काम करावंच लागते, स्फटिकासारखं अंतःकरण झाल्यावर. म्हणून आपण भूमिका तयार करावी, आणि भूमिका तयार जशी चांगदेवरायाने केली, आणि चांगदेवरायाने भूमिका तयार केल्यावर त्याला पत्रात लिहावं लागलं. मग अपेक्षित आपुली तीही पुसतील, तेही सांगतील पुशिले, जेणे अंतःकरण बोधिले संकल्पा नाही. जर आपली पूर्ण सेवा झाली, अंतःकरणाची पूर्ण तयारी झाली, तर विचारलं, अरे चांगदेवानं न विचारता सांगितलं, कोऱ्या पत्राला उत्तर दिले. पत्राला बी बहुतेक उत्तर येतं का नाही कोण आपल्या, लिहिलेल्या पत्राला बी उत्तर या खंबाट देतो का नाही पाहुणा, केलेला कॉल बी उचलतो का नाही कोण आपला. कोऱ्या पत्राला उत्तर आलेलं आहे, होत महाराजाकडे तसं म्हणून, पण या पत्राला उत्तर आलंय कोऱ्या. कोऱ्या पत्राला उत्तर याचा शब्दाचा अर्थ न विचारता सांगितले. प्रश्न काहीच नाही, उत्तर आले. तुका म्हणे मज न घालता शेवान पूर्वपणे ठेवा, इकून प्रश्न काहीच नाही, उत्तर तर भरभरून आले. विचारलं काहीच नाही, सांगितलं तर सर्व. काय सांगा, काय अधिकार असेल महाराजाचा, न विचारता सांगितले. काही विचारता कोऱ्या पत्राला बोलक उत्तर आले, मुख्या पात्राला बोलक उत्तर, त्याला म्हणते चांगदेव 65. आणि काय उत्तर दिलं महाराजानं. म्हणून आपण पुराण, शास्त्र, वेद पाहून, जगात राहून जगाचा विचार करावा, जगात राहून आपला विचार करावा, जगात राहून जगाच्या कारणाचा विचार करावा, आणि जगात राहून निवाडा करावा. गुंत्यात आहेत, जगात आहेत म्हणजे गुंत्यात आहेत आपण, ते लक्षात घ्यावा. जगात आपण आहेत याचा अर्थ आपण गुंत्यात आहेत. कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा, तेने पडे गोवा नेणे हारी. आपल्याला देव कळायला आरोय आले, हे जग देव कळायला आरोय आला, आपला मीपणा, आपला देह, अहंकार. मग ह्या प्रतिबंध आपण दूर करून याच्यातून स्वर मोकळी करून घ्यावी. म्हणून आपण इथं सुटायला आलेलोय, जास्त गुतायला नाही. म्हणून जगात पहिलेच गुतलेलोय, आता जास्त गुंतून घेऊ नका. काय करून घेऊ नका, आता पहिलेच गुंतलेले. म्हणजे ते पाहते सस जायात करतो ना, ते पहिलेच गुंतलेला असते, आणि ते पुन्हा वळवळ करीत करीत जर राहिलं ना ते त्यांना आता वळवळी बंद करा. उगार आहे निवांत सश्या शिवाया जाळीत पाहिलेल्या सश्यानं काय करावं, गपचिप सांगतात ठिकाणी पडून राहा, देवाच्या ठिकाणी पडून राहा, गपचिप ज्ञानेश्वरीवाद. काही वळवळ करू नको, जितका वळवळ करशील. महाराजांना सांगितलंय, करिता भरोवरी दुरावशी दुरीन भावाची पुरी वावशील रे. आपल्याला वाटतंय हे पहा, जे बुडायला लागले ना माणसानं ना, जास्त डबडब करू नये, ती तरण पहा. पण ते डबडब करण्यानंच नाका तोंडात पाणी जाऊन काय करतंय, डबडब असं करू नये. आणि तसं केलं त्यानं दम येतो, काय होत ते. आणि त्या डबडबीनं नाका तोंडात पाणी जाते, घाबरत आहे, श्वास घ्यायला अडचण येते, आणि बुडत आहे, मरत काय. अरे न हातपाय हलणारी बेंडकी तरी ती पाण्यात माणूस तर होतो. सांग, पण बेंडकी कोण सुरुवात पडते मला मग ते सांगितलंस काय इकून सांगत गेलं त्याचं महत्व कळत. न हातपाय हलणार लाकूड तर होत, आता त्याच्या माग गेली. न हातपाय हलणार मड तर होतंय, घ्या. न शिकलेली समजे कसू तरत येत पाण्यात. त्याला प्रयोगशाळा शिकेल नाही, पाहुणं त्याच्या मायबापाने शिकेल नाही. गुंडराच्या पिल्याला, मांजराच्या पिल्याला, कुत्र्याच्या पिल्याला कोणी शिकलो, पण ते इतके डबडब करीत नाही. तर माणसा इतकी चंचल नाही ती. कोण माणसातली चंचल झाली, शिफ्ट झालेली. त्याला धैर्य, देवावर विश्वास आहे. माणसाला धैर्य बी नाही, विश्वास बी नाही कोणावर. पशु पक्ष्याला देवावर विश्वास आहे, ठेवील तसं राहते. उघड्यावर रात चलती द्यायची,
उघड्यावर जीवन आहे त्याचं, देव भरोशी जीवन आहे त्याचं. आणि माणसाचं कोणाच्या भरोश्यावर आहे? देवाच्याच भरोश्यावर आहे, पण माणसाला देवाचा भरोसा नाही, कोणाला मान्य नाही, स्वीकारती नाही. म्हणून माणसाला जास्त सुरक्षा करावी लागते. आणि इतकं असून माणसंच बेजारीत, माणसंच जास्त असुरक्षित आहे. घर बांधून माणसं जास्त असुरक्षित आहेत. घर नसणारे पशु पक्षी इतके असुरक्षित नाहीत बर का. घर बांधले पण घरामध्ये धन साचीलय म्हणून घरावाल्याकडे चोर येते, कोल्याकडे चोर अजून गेली नाही, वानऱ्याकडे चोर अजून गेले नाही. कसं त्याला कुलप आहेत कागद मोठ्याले, कशामुळे गेली नाही? दरोडा काऊन पडला नाही एखादा वानऱ्यावर? घरात नाही कासाठीचा असो आपला विषय विस्तारित होईल, असं एक एक सांगायला करत लेट लांबत असते. काय आपलं ते कुंकडे तिकडे जाईन तिकडे त्याला काय वाऱ्यासारखं चालतं ते असो. पण आपल्याला आटोक्षित करायचंय म्हणून सांगायचं तात्पर्य की माणसाचा देवावर काय नाही आणि पशु पक्ष्याचा देवावर काय, देवावर भरोसा असल्यामुळं ते जास्त सुरक्षित बी आहेत आणि जास्त धैर्य बी आहे त्याला, म्हणून पाण्यात बुडत नाही. ती धैर्यानं माणसाचा धीर गेलेला आहे. मरतो वाटते माणसाला मरणं इतकं लय मरण जवळ लय भेव आहे मारणार. मृत्यूचं भय, गरिबीचं भेव आहे, म्हातारपणाचं भेव आहे, रोगाचं भय, माणसाला लयच भय. माणसं जास्त व्याकाडी आहेत बरं का. माणसं फक्त धडपणा करतील दाखवतील पण जास्त व्याकाडी. भूताला कोण भेटय? वानर का माणसं? रोगाला कोण भेटय? म्हातार कोणाला भण भेटय? गरिबीला कोण भेटय? अपमानाला कोण भेटय? हे समजे माणसं म्हणत राहतो. याचं उत्तर माणूसच आहे. त्या समजा प्रश्नाचं उत्तर एक जबरदस्त एक माणूस, फक्त फक्त माणूस. आणि धडपणा कोण दाखवतय? माणूस. म्हणून भ्याकाड आहे म्हणूनच माणसाला घर बांधावं लागली. भ्याकाड आहे म्हणूनच कवाड राहावं लागली. भ्याकाड आहे म्हणूनच काडे आहे, भ्याकाड आहे म्हणूनच कुलप आहे, भ्याकाड आहे म्हणूनच आगडी, भ्याकाड आहे म्हणूनच कोऱ्हाडी, भ्याकाड आहे म्हणूनच बंदुकी काढावं लागल्या, भ्याकाड आहे म्हणूनच बांब तयार करावं लागले. भ्याकाड्याची लक्षण आहे ती. पण ते दुसऱ्याला संपवायचं वाटतंय म्हणून सहकार्य. भ्याकाड आहे म्हणून काठी घेतली जवळ, वावरात जाताना काठी काढून घेतो भ्याकाड आहे म्हणून. बॅटरी कशामुळे? भ्याकाड आहे म्हणून. हे पहा प्रत्येक साधना मागं कशाच तरी भीती. काठी सर्पाचं भेव, कुत्र्याचं भेव, लांडग्याचं भेव. बॅटरी इतो काट्याचं भेव, चिखलाचं भेव, काट्याचं भेव, खड्ड्याचं भेव. समजा भीती आहेत म्हणून भयग्रस्त आहे. आणि भयग्रस्त असल्यामुळे बुडवतो. आपला विषय जाऊ द्या, लांबरच आपलं सांगितलं तितकं पांगतच चालत. म्हणून सांगायचं तात्पर्य पशु का बुडवतो? भित्र आहे म्हणून आणि धैर्य नाही म्हणून. आणि जेव्हा विश्वास नाही कोण? माणूस. आणि पशु का तर होतो? विश्वास आहे. आणि तो जास्त केल्यानं म्हणून संसारात गुंतणार राहणं जास्त कृतीत पडू नये. आधीच कर्मानच गुंतलाय आणि कोणा कृतीतच जर पाळला करिता बरोबरी दुरावशी दुरी. म्हणून त्यानं निवांत व्हावा, त्यानं अहंकार टाकावा, त्यानं थोडं शांत व्हा, करणं थोडं थांबवा, निवांत व्हा. उगार आहे निवांत शिवाया. शांत बसावं त्यानं, शांत भजन करावं त्यानं, शांत ध्यान करावं त्यानं, शांत उपासना करावं त्यानं. त्याला निवांत राहा. निवांत राहतच नाही तू. निवांत राहा. पण निवांत राहत का? माकडासारखी गत झाली आपली. निवांत राहा. हा निवांत राहत नाही म्हणून स्थिती बांधत नाही. असो म्हणून असं जर आपण निवांत राहिलो तर आपल्याला सद्विचार सुचतील. हे पहा, एकटे निवांत एकांतात राहिलो तर आपल्याला हे विराट विचार आहे हे सुचतील. आणि मग आपण जगात राहतो पण जगाच्या कारणाचा, जगाच्या अधिष्ठानाचा विचार आपल्याला सुचन की कोणी सूर्य केला, कोणी देह द्याला, कस काय डोळा तयार झाला माझा, कस काय त्यांना दिसायला लागले, मन काय, मी कोण आहे, ह्या गोष्टीचा आपल्याला एक प्रकारचा आतून स्फुरण होईल की काय काय. आणि याचे प्रश्न पडते. आणि हे प्रश्न आपण जेव्हा मला ह्या प्रश्नातून पार मला याचं उत्तर दे अशा प्रकारची जर यात्रा केली तर निश्चितच आपल्याला संत भेटते आणि संत उत्तर देते. मग सर्व प्रश्नाचं उत्तर आपल्याला साधू संताकडून भेटत असते. हे पहा, सर्व जे काय कळतं ते संताकडून.
म्हणून संत जगद्गुरु. सर्वाला सर्व कळत ते संताकडून. संत चालते ज्ञानाचे बिंब अवयव ते सुखाचे बोंब त्याच्या येर माणूस पण ते भांब लौकिक भाव ते माणसं नाही. दिसतीत माणसासारखे माणसं नाहीत. ज्ञानोबा तो कोबरा का माणूस आहेत का? आतापर्यंत जे साधू संत महात्मे रंगनाथ गुरुजी का माणूस होते का? उघडे ते माणसासारखे दाखवित होते का माणूस होते? माणूसपणा दाखवित होते तुमच्या आमच्यात येऊन. हे माणूस पण ते भांब लौकिक भाव. काय म्हणते महाराज? हे लौकिक तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा. असे असते संतांशी जाणा जे देही उदास रात्रीचा भंग झाला. त्याला देह भाव नसतो. असे असतात संत. आणि त्याच्याकडूनच सर्व कळत असतं आपल्याला. जे देहावर आरूढ आहे, देहाचा अहंकारी, त्याच्याकडून काही कळत नसते. ते लुटीत असते लोकायला. लुटाय जे देहावर आरूढ आहे ते लुटायला निघलेले टोळकी येते. ते घ्यायला वाटलेले द्यायला वाटलेले. जे देहावर उदास आहेत, देहांकारावर आरूढ नाही, जे स्वरूपावर आरूढ आहेत तेच देऊ शकतात. धन्य ते संसारी दयावंत ते दयावंत आहेत. तेची दयावंत परोपकारी प्रबोधीच्या नारी नर लोका तेच आहेत. म्हणून त्याचा आपण ऐकावं. तर असे ज्ञानोबा राय आहेत. आणि ते ज्ञानोबा राय अधिकाऱ्याला सांगतात म्हणून आपण अधिकारावर येणं अगत्याचं आहे. इतकं जे आपण बोललो तर आपली अंतःकरणाची शुद्धी, स्थिरता, पवित्रता, अंतर्मुक्ता, सात्विकता अत्यंत महत्वाची. या बेसिकवरच आपल्याला संत भेटते आणि या बेसिकवरच संत आपल्याला बोध करतील आणि त्याचा बोध आपल्याला कळू बी शकल. मग ज्ञानोबा राय काय सांगायला लागले? सांग देवा, जो लपुनी जगदा भासू. जो लपलाय आणि तुला जग दिसायले. सांग देवा, तुला जग दिसायले नाही, तुला जग कळायले नाही, तुला जग भासायला लागलं. दिसायला लागलं म्हणल्यावर रूप ध्यानात येतो, आकार ध्यानात येतो. कळायला लागलं म्हणल्यावर त्याच काय ध्यानात येतं? वृत्ती ध्यानात येते, वृत्ती व्याप्ती ध्यानात येते. वृत्तीनं कळायला लागलं. आणि भासायला लागलं म्हणल्यावर ते खोटे दिसतंय पण नाही, भासमान आहे असं ध्यानात येते. म्हणून चांगदेवाला तेच सांगितलं. चांगदेव आधीच समाधी घेऊन सर्व शुद्ध होऊन तो जग पंचभूताचं नाही सांगितलंच नाही. हे त्याला कळालेलंच होतं. ध्यानात घ्या. जग गुणाचं आहे हे त्याला माहीतच होतं. कारण आत्मज्ञानापर्यंत त्याची मजेल पहिलीच गेलती. कोणाची? चांगदेवाला जगत साक्षात्कार झालेलाच होता. चांगदेवाला सगुण साक्षात्कार झालेलाच होता. चांगदेवाला आत्मसाक्षात्कार झालेलाच होता. म्हणून हे साक्षात्काराबद्दल त्याला बोललेच नाही. फक्त चांगदेवाला ब्रह्म साक्षात्काराबद्दल बोलले. हे पहा, जगाचा साक्षात्कार तर तुम्हा आम्हाला बी विषय म्हणून, पंचभूताचा म्हणून हे जगात साक्षात्कार आहे. पण आपल्याला हे पहा 2-3 साक्षात्कार अत्यंत महत्वाचे मी सांगून पुढच्या विषयाला सुरुवात करतो. जगात साक्षात्कार तर पशु पक्षाला बी आणि आपल्याला बी. पण आपल्याला आई वडिलाचा साक्षात्कार नाही अजून. जगाचं जग दिसायले आणि जे देह घेऊन दिसायले देहाचा आणि जगाचा साक्षात्कार आहे आपल्याला. पण तरी बी जगाचं महत्व जग कळालं पण देहाचं महत्व नाही कळालं. आणि देहाचं महत्व जरी कळालं असलं तर देह ज्या आई वडिलाच्या माध्यमातून भेटलाय त्याचं महत्व नाही कळालं आपल्याला. म्हणून त्याच्या सेवेत तत्पर नाहीत आपण, त्याच्यावर प्रेम करीत नाही. आपलं प्रेम इकडे वाहले जगाकडे. कारण अरे आई वडिलाचे किती उपकार आहेत. आई वडिलाचा साक्षात्कारच नाही झाला. आईनं किती सांभाळलं या देहाला. जे तुम्ही चेहरा पाहता त्या चेहऱ्याला किती बाऱ्या कुरवला असून होती ना. पाठीवर किती बाऱ्या थाप हाणल्या असेल, टाळूला किती बाऱ्या तेल घातलं असेल. किती मायाला, किती प्रेम, किती आवडत होतं हे शरीर त्या आईला. किती प्राण वाचलेले त्या आईनं. आणि इतकी माया, इतकी
उपकार आई असं केलं, इतकं उपकाराच्या दृष्टीतून पाहिलं का कधी? आई वडिलांना किती व्यवस्था लावली आपली, शिक्षणापासून, कपड्यापासून, रोज खायला किती बारी आणलं, कोण्या बाजारावरून काय आणलं, कुठून कपडे आणली, कुठून खेळणी आणली, आपल्यासाठी काय पैसे कमिले, काय वावरं कमिली, काय घरं बांधली, काय आपल्याला शिकलं कोण्या कोण्या शाळेत घालून. किती उपकार आहे त्याची, किती माया लावली त्यानं. अशा माध्यमातून वडिलाकडे कधी पाहिलं का? असं पाहिलं ना, नुसते ढसढसा पाणी येऊन डोळ्याला आई वडिलाकडे, अशा त्याच्या उपकाराची जाणीव करून त्याच्याकडे. आई वडिलाचा साक्षात करत नाही आपल्याला. आई वडिलाला गावातल्या नागरिकासारखं माणूस म्हणून पाहतो आपण, म्हातारं म्हणून पाहतो. तिरस्कारच बुद्धीला पाहतो. नाही, आमचं म्हाताऱ्याला माकलच नाही, आमच्या म्हाताऱ्याला काही कळलंच नाही, आमचं म्हातारं बोलसर रे. आणि ते बोलसर तू काय सर रे, तुला काय सर रे, आणि त्याचा फेसतो तू तुपल्या पायावर दगड पाडून घ्याला तू. म्हणजे साक्षात्कार आई वडिलाचा साक्षात्कार नाही तर ईश्वराचा साक्षात्कार का होईल? जगाचा साक्षात्कार, देहाचा साक्षात्कार, आई वडिलाचा साक्षात्कार, वर चालवत आपण आता. आणि मग आई वडिलाचा साक्षात्कार झाल्यावर आई वडिलाची सेवा केली तर ईश्वर साक्षात्कार होत असतो. आणि ईश्वराचे उपकार सर्व जागतिक आहेत. आई वडिलाचे उपकार कौटुंबिक आहेत, वैयक्तिक आहेत. आणि ईश्वराचे उपकार सर्व रे सकळ जीवाचा. तुमचे आई वडील सकळ जीवाची नाही, फक्त तुमच्या जीवाची. आणि ईश्वराची सत्ता मोठी, ईश्वराचा साक्षात्कार. आणि ईश्वराचा साक्षात्कार झाल्यावर मग ब्रह्म साक्षात्कार असतो. आता हे ईश्वरा साक्षात्कार इकडं. आणि आतून देहाकून पाहत गेलं, जगाकून पाहत गेलं तर ईश्वरापर्यंत साक्षात्काराची मजल जाती. आणि देहाकून आत गेलं तर आत्मसाक्षात्कारापर्यंत येत असतो. दोन वाटा फुटतात. जगाचा साक्षात्कार घेत 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 ईश्वराचा साक्षात्कारात करत जात येते आई बापाकडून. आणि देहाच्या साक्षात्काराकडून, मनाच्या साक्षात्काराकडून आत्मसाक्षात्काराकडे येत असत. म्हणून ईश्वराचा साक्षात्कार बाह्य समष्टीच आहे आणि आत्मसाक्षात्कार व्यष्टीच आहे, वैयक्तिक स्वतःचा. आणि दोन्ही साक्षात्कार चांग देवाला होते, हे मला सांगायचे. म्हणून चांग देवाला ब्रह्म साक्षात्कार होण्यासाठी ज्ञानोबा निरोप करतात. जो लपोनी, जो हे ब्रह्म आहे पण आधीच नाही त्याची लक्षणं केली. जो लपोनी जगदा भासू, जे लपून तुला जग दिसायला लागले, भासायला लागले. मग भासलेल्या जगात तू रमलास, भासलेल्या जगाला कळालेलं म्हणल्यास, कळालेल्या जगाला दिसलेलं म्हणलास, आणि दिसलेल्या जगाचा भोगता झाला, भोग्य म्हणलास, त्याला अर्थ आलास. जग भोग्य हे असं वाटलं आपल्याला. जग भोग्य नाही. जग भोग्य म्हणले की आपण भोगता झालो. जग दिसायला लागलं म्हणले की आपण पाहता झालो. जग कळायला लागलं म्हणले की आपण जाणता झालो. बर का? खाली 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 आलो तिकडं. आपण जगाचे जाणते का आपण जगाचे पाहते का आपण जगाचे भोगते? ध्यानात घ्या. भोगते नाही, जगच नाही तर पाहते नाही, जाणते बी नाही. जगाची साक्षी आहेत आपण. त्या साक्षी भावावरच आरूढ केले ज्ञानोबरायांनी इथं की जो लपोनी जगदा भासेन भासाचा तू साक्षी. हे भासायला लागलेले तुला. आणि कशामुळे भासायला त्याचं कारण सांगितलं, लपल्यामुळं. तुझं जे सत्स्वरूप आहे, सत्सामान्य स्वरूप आहे, अधिष्ठान रूपला असणारा तो एक चांग द्यावा, तू तुला लपलास आणि भासायला लागले. जो लपोनी जगदा भासू भासायला लागलाय तो पाहाय, तो लक्षात घे. जो लपून हे दिसायला लागले हेच पाहत बसू नको. पहिले पिक्चर होते पडद्यावर येणारे, अजून टॉकीजवर आहेत, तर आपण मग ते तिकीट काढून पाहत बसतो असतो. काय ते पडद्यावरले रंग, चित्र, ते प्रकाश. पण ती ज्याच्यामुळे दिसायला तिकडे पाहत नाहीत मागून. तिकीट काढून आपण भास पाहतो आणि तो भास ज्या दिव्यामुळे दिसायला त्या दिव्याकडे पाहतच नाही. पण दिवा मुख्य असतो, तो माघाला प्रकाशची झोत असते ती, ज्या कांडीतून ते चित्र दिसते तिकडं पडद्यावर एखाद्या कांडीतून आलंय. मग त्या पडद्यावरल्याच अधिष्ठान ते प्रकाश कांडी येते का हे मुख्य हे का ते?
ध्यानात घ्या जरा. पण इथं दृष्टांतात तर 2 आहेत. कारण दृष्टांतात 2 कसे आहेत, इथून ह्या डोळ्यातून फक्त पाहायला आणि तिथून ते दिसायले. ध्यानात घ्या. पण इथं तर कसं आहे, इथूनच पाहलो आणि इथूनच आहे ती. काय 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 दृष्टांतात 2 आहेत. दिव्यामुळे, त्या लाईटमुळे, मागायला कांडीमुळे ते पडद्यावर दिसायले डोळ्यानं आणि पडायला लागले त्या कांडीमुळे. 2 आहेत तिकडे दृष्टांतात. पण सिद्धांतात एकच आहे. इथूनच ते दिसायले आणि इथूनच त्याला मी पाहलो आहे बी ते इथूनच. जग इंद्रियातूनच आहे आणि कळायला बी इंद्रियातून आहे बी इंद्रियातून. ते पडद्यावरला पिक्चर लाईट मधून आहे आणि डोळ्याकडून दिसायलाय. 2 आहे. ध्यानात यायला का समजायचे. आणि इथं एकच आहे सिद्धांतात. जग डोळ्यातूनच दिसायले आणि डोळ्यातूनच आहे. ध्यानात घ्या. म्हणून हा भास आहे जगाचा आणि जगाचा भास ज्याला व्हा लागलाय तो त्याला लपलाय. मग ध्यानात घ्या. जग भूताचं मना पाहिजे काय व्हा लागलं. शरीर भूताचं, पंचभूताचं, पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश म्हणा काय व्हा लागले. बर का. इंद्रिय भूताचे पण सूक्ष्म भूताचे आणि आपण चिकरत भूताची. एकूण एकात न मिसळलेल्या भूताचे इंद्रिय प्राण मन आहे आणि एकमेकात मिसळलेल्या भूताचं पिंड आणि ब्रह्मांड आहे. तो कर्दम केलेला चिखल आहे. समजे भूत एकमेकात मिसळून काला करून झालेलं जग आणि देह आणि काला न काढता वेगवेगळी असलेली पंचभूत सूक्ष्म त्याच सूक्ष्म देह इंद्रिय प्राण मन हे कसे आपण चिकरत न मिसळलेल्या पंचभूताची. पण असू द्या पंचकरत असू का अपंचीकरत असू, स्थूल असू का सूक्ष्म असू, पण ते जे भासायला लागले हे आहेत नाही भासायला लागले. हे भासायला लागलेत कारणामुळे. कारण काय. आपल्याला आपण न कळणं हे कारण आहे. आपल्याला आपण न कळणं, आपल्याला आपलं अज्ञान असणं हे कारण आहे. त्या कारणातून मन बुद्धी चित्त अहंकार आदी चतुष्टी किंवा इंद्रिय प्राण हे कोंब निघलेला आहे आणि त्या कोंबाचं झालेलं झाड आहे जग वृक्ष आहे. त्या वृक्षाचं बीज किंवा कोंब सूक्ष्म देह आणि त्याचं कारण न कळणे. आपलं स्वरूप आपल्याला न कळणे. मग करायचं काय. करायचं एकच ते न कळणं संपवायचंय. तर न कळणं कशाने संपत असतं काही नाही. म्हणून आपल्या स्वरूपाचं विशेष ज्ञान तो महाकारण दे आताच महाराजांनी सांगितलं. आपल्या स्वरूपाचं जसं आहे तसं विशेष ज्ञान जर झालं आपल्याला तर अज्ञान राहणार नाही. आणि अज्ञान जर नाही राहिलं तर मग सूक्ष्म देह बाधित होईल आणि स्थूल देह बी बाधित होईल. हे जग आणि सूक्ष्म देह बाधित होईल म्हणजे असून नसण्यात जमा होईल. जे कोणी न देखे प्रपंच मी दृष्टी स्वप्नीची सृष्टी चेविल्या जीव. स्वप्नासारखं होऊन जाईल आपल्याला म्हणजे भास. आणि माऊलीला तीच अपेक्षित जो लोकोनी जगाचा भासू. जग स्वप्न आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल. म्हणून जग स्वप्नासारखं आहे. स्वप्नच आहे वराड नव्हे. स्वप्न गे माये. पण बाप रुक्मादेवीवर विठ्ठलाची धारा वेगळी तेव्हा कळून ती. म्हणून देवाच्या स्वरूपावर उभा राहिल्यावरच हे कळण की जग भूतमय नाही, गुणमय नाही, अज्ञानमय नाही. ते ज्ञानमयच आहे. ज्ञानाचा निजबोधून विज्ञान रूप सकळ. सर्व ज्ञानाची शोभा एका जनार्दनी एकपणी उभान चैतन्याची शोभा शोभत असे. असं सांग देवा तू लक्षात घे. हा तुझाच अध्यास आहे. तुला व्हा लागल्याला भ्रम आहे. म्हणून जग नाही जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला खरी. असं जर विशेष ज्ञान झालं म्हणजे दाखविलं तुला तुझं स्वरूप लक्षात आलं तर मग याचा ग्रास होतो, याचा बाध होतो. हे खोटं ठरते, हे नाही ठरतंय, सावली ठरते, स्वप्न ठरते. आणि असं जर तुला ही युक्ती सापडली आणि ह्या युक्तीनं जर तू जवा जवा पाशील तवा तवा हे तुळून जाईल. जवा जवा तू तुला पाशील तवा तवा हे नाही कळण. आणि जवा जवा तू तुला विसरशील तवा तवा तुला हे खरं तरळण तुझ्या पुढं.
ही युक्ती. हे पहा, ही युक्ती कळाली पाहिजे की प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासी. जसं जसं आपण खरं पाहतो तस तसं खोटं झाकत असते. ध्यानात घ्या. आता तुम्हाला मी सांगतो. हे पहा, आपण या कुणाकडे चेहऱ्याकडे पाहतो आणि हे माणसं आहेत, हे राव आहेत, या गावचे आहेत, असं पाहतो. ते कल्पित पाहणे. ध्यानात घ्या. आणि तुम्ही निव्हाळून पहा, हरम असं निघते. कातडे काळगोरण हरम असे. हरमासाकडे जसं जसं पाहता तस तशा तुमच्या कल्पना झिरून जातात. हरमासच दिसते. हरमास आहे का माणूस आहे? ते मराठी आहेत, हिंदू आहेत का हरमास आहेत? जसं ते हरमास पाहतात तस तशा कल्पना उडत्या. आणि जसं कल्पना पाहतात की हे माणसं आहेत, हे बाची गावचे आहेत, हे मराठी आहेत, हे मिधर आहेत, हे कुमिंदर आहेत, हे असे आहेत, हे बाप आहे आमचा, हे भाऊ आहे आमचा. अशा जो जो कल्पना पाहतात तस तसे हरम असं झाकून जातील, झाकून पाकून जातील या कल्पना खाली. खरं पाहायला लागले तर खोटं वितळून जात असते आणि खोटच पाहायला लागले तर खरं झाकून जात असते. हा, खोटं वितळत आहे खरं पाहिल्यावर आणि खोटच पाहायला लागल्यावर खरं वितळत नाही, झाकते. काय होतंय? हे पहा, सर्पाखाली दोरी झाकत असती. काय होत असती? झाकत असती. दोरी काय होत असती? झाकत असती. आणि सर्प गेल्यावर दोरी काय होत असती? उघडी होत असती, प्रगट होत असती. सर्प आणि दोरी पाहिल्यावर सर्प वितळत असतो, नाहीसा होत असतो. दोरी पाहिल्यावर सर्प नाहीसा होतो आणि सर्प पाहिल्यावर दोरी नाहीशी होत नाही, लुपती फक्त. तसं जग पाहिल्यावर देव झाकल्या जातो आणि देव लक्षात आल्यावर जग नष्ट होत वितळून जात असते. जसे तुकाराम महाराज म्हणते की सहज मी आंधळा का निज निराकार पंचे, वृत्ती ही निवृत्त झाली जनन दिसे, मी माझे हरपले ठाई तिच्या तेथे आणि सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे ऐते. असोनी पाय डोळे झालो मी आंधळा. असून डोळे असून आंधळा कसा? मी बिकोट डोळेवाली आंधळी पाहिली माणसं मी. तुकाराम महाराजांना दुसराच आंधळा दाखिले. काय डोळे गेलेली आंधळी, डोळे नसलेली आंधळी. हे पहा, जन्माचा डोळे नाही त्याला भीत आंधळा म्हणा, नंतर काही कारणाने डोळे गेले त्याला झालेला आंधळा म्हणा. डोळे गेलेला आंधळा, डोळे नसलेला आंधळा. पण तुकाराम महाराजांनी तिसरा आंधळा सांगितलाय. सहज आंधळा. आसुनी हात पाय डोळे झालो मी आंधळा. तुकाराम महाराजाला 3 सांगायचे, तिथं पण काढताना काढता आलं पाहिजे. दुधात लोणी असतंय पण काढणाऱ्याला काढता आलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी 1 नाही सांगितलं, 3 सांगितले तिथं. आसुनी हात पाय डोळे झालो मी, म्हणजे हात असून मी थोटा झालो, पाय असून मी पांगळा झालो आणि डोळे असून मी आंधळा झालो, पाणी असून मुका झालो. 3 सांगायचे बरं का इथं. असून हात पाय डोळे, पण ते व्याकरणात तितक्या शब्दात बसलं पाहिजे म्हणून फक्त आंधळा द्याला. हात पाय डोळे मागायचं लावून घ्या तुम्ही. तुम्हाला काय काम रासना करत माग पेरणारा पेरून गेला. तुकाराम महाराज समजा सांगावं तुम्हाला. वाढणारा वाढी का खाच सांगन जावा जितक्या वाड्यान खान गेलं जा असं वाड्यानं म्हणू नये. ते खाणाऱ्याचं काम असते. तितकं सांगायचं म्हणल्यावर मग तुमचं धुवूनच वाली यावं लागेल तिकडे वाड्याला. तसं नाही सांगायचं तात्पर्य काय की त्याने थोडा इशारा केला, सांगणाऱ्याला इशारा कापी असतो. शहाण्या विचारती तर तू फोकावरी घेती. तुकाराम महाराज म्हणते शहाण्याला इशारा कामी असतो. तर म्हणलं की तपीलं, म्हणलं की गरम केलं, गरम केलं म्हणलं की ऊन केलं, ऊन केलं म्हणलं की दुपार केली, दुपार केली म्हणले की ठेपा केला. कुंकड चाललंय गोंगायला काय पण बरोबर आहे. तर म्हणलं की तपीलं, तपीलं म्हणलं की गरम केलं, गरम केलं म्हणलं की ऊन केलं, ऊन केलं म्हणलं की दुपार केली, दुपार केली म्हणजे ठेपा द्याला, ठेपा द्याला म्हणजे वाट लावलं,
वाट लावलं म्हणजे मौत केली. मौत केली म्हणजे माती केली म्हणजे काही नाही केलं. अर्थात अर्थ आहेत बरं का, ते कळाली पाहिजे त्याला. ह्या अशा लय मोठ्या गोष्टी असतात. असो म्हणजे त म्हणलं की तपिलं काळाव, शहाण्याला इशारा कापी असतो. शहाण्या पुरे एकची वचन, इशारा ती खून तिची तया. उपदेश अशी बहुता कारणे, घेतला तो मनी पाहिला की. असो याप्रमाणे तुकाराम महाराज आपल्याला सांगायला लागले की आसोनी हात पाय डोळे झालो मी आंधळा. हात असून थोटा झालो मी, बिगर हातावाला झालो. पाय असून मी पांगळा झालो, बिगर पायावाला, बिगर चालणारा झालो. आणि डोळे असून मी, हात असून महाराज पहा याच्यात आपण अर्थच करू थोडा. हात असून मी थोटा झालो म्हणजे हात आहेत मला, पण मला घ्यायला काहीच नाही जगात, वस्तूच नाहीत. काय काम आहे मला हात असून, जगात वस्तूच नाहीत काही द्या घ्यायला. असून हात, असून पाय पण मला चालायला ठिकाणच नाही, कुठं जायला ठिकाणच नाही कोणचं. मी स्वदेशात निर्धामा स्थित झालो. पाय असून काय कामाची, चालताच आहे ना मला, चालायला वाटत नाही कोणची. कहा पगडारू देखे अंधेरा, देखे तो सब वही ने घ्यारा. तो वही मैच है, तो वही जो वही है तो मैच है, आणि ये सही है. वही मैं है, ये सही है. कहाँ जाऊ, कहाँ जाऊं, कहाँ पग डालू. पग है कहाँ लेकिन डालू कहाँ, नाही. जागाच नाही ना. देश काळ वस्तू भेद मावळला, कुठं देशच नाही, जागाच नाही तर कुठं पाय टाकू. खाता पण घेऊ काय आणि देऊ काय, घ्यायला वस्तूच नाही. देश का वस्तूच नाही, देश काळ वस्तू भेद मावळला. देश नाही म्हणून पायाची गरज नाही, वस्तू नाही म्हणून हाताची गरज नाही. सागर सब हरी भरा है, सब हरी भरा है, धुंडत फिरे उदासी. कहा मथुरा कहा काशी. असो मग सांगायचं तात्पर्य काय चाललं आपलं की असून हात पाय डोळे झालो मी आंधळा. आपण म्हणून बेदरत नाही. कळा नका त्याला म्हणतील का, हा म्हणतीच नाही. न मानणाऱ्यापेक्षा बरी येत. मग काय म्हणण्यापेक्षा न मानणाऱ्यापेक्षा बरी येत आणि कळून घेणाऱ्यापेक्षा बरी येत. मधले येत नाही. ते कनिष्ठ नाहीत पण ज्येष्ठ नाहीत, पण मधले भाऊ येतो. न मानणाऱ्यापेक्षा बरे, पण म्हणता त्याचा अंत करून शुद्ध होऊन त्याला सद्बुद्धी होऊन त्याला तुकाराम महाराजांची कृपा होऊ शकते. असं गाथ्याची कृपा होऊ शकते, काकड्याची कृपा होऊ शकते. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की म्हणा पण कळून म्हणा. सावध होऊन भजनी लागली चांगली, पण सावध होऊन अजून जरा भजनी लागा. पण थोडस राहिले तेवढं करा, सावध व्हा मग पुन्हा भजन करा. पण बिगर भाजनानं सावध होतील का भाजनानं होतील. सावध झालो कशाच्या हरीच्या आलो आणि तिथंच काम होईल. म्हणून हरिजागरण करता चांगले. असो सांगायचं तात्पर्य काय चाललं आपला विषय की तुकाराम महाराज जसे म्हणते की मी आंधळा झालो शब्दाचा अर्थ जे मी पाहा लागलो ते नाहीच असं कळालं. काय कळालं, जे मी पाहा लागलो ते नाही. ज्या डोळ्यानं पाहा लागलो ते डोळा बी नाही, ज्या मनात पाहा लागलो ते मन बी नाही. हे सर्व भास आहे, मनाचा भास, डोळ्याचा भास आणि जगाचा भास. इतकी भाषा कळायली पाहिजे. नुसतं जगत भास नाही, इंद्रिय भास आहे जग दाखविणारी. आणि मन बी दाखील ज्या ठिकाणी दिसायला लागले ते मन बी वृत्ती बी काय भास आहे. आणि त्या भासाचं कारण अज्ञान आहे, आणि ते अज्ञान बी भास आहे. कारणाध्यास म्हणते त्याला, कार्याध्यास. हे दोन्ही अध्यास भास आहेत. आणि याचा अधिष्ठान मीच परमात्मा आहे, जो लपून जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला खरी, परंतु लपे प्रगटे तो न दिसे. हे अनुभव सांगायला ज्ञानोबा आहे त्याला की तू जसा जसा सचिता आनंद असंग अद्वैत रूपानं प्रगटशील तू तुला कळशील, तस नाही तुला कळ. प्रगटे तो न दिसे. आणि सचित आनंद असंग आणि अद्वैत हे तुझं जे स्वरूप आहे हे लपे तो आभासी. पण प्रगट ना लपाला अशी न खोमता जो असा तू शुद्ध ज्ञाना वाचून अज्ञाना वाचून जगा वाचून शुद्ध असलेला तू परमात्मा आहे. चांग द्यावा हे तू ध्यानात घे. आणि इतकंच नाही, पुन्हा पुढच्या ओळीत सांगते बहु जव होई. तिसऱ्या ओळीत महाराज सांगते ते बहु विस्तार. काय बहु आहे,
बहुरंगी माया अशी विखुरली, कुंठितची केला होता भरी. विश्वव्यापी माया, काय लहान माया आहे काही, लहान जगत आहे काही, बहु झाले. महाराज म्हणते जग या बहुनामे बहुभावे कल्पना, जग या बहुभावे बहुनामे कल्पना. जग बहु आहे, जग अनेक आहे, पण अनेक जरी असलं तर काहीच नाही. स्वप्नात काय काय नाही, स्वप्नात सर्व आहे पण काहीच नाही. हे पहा, स्वप्नात डोंगर नसतो का, स्वप्नात सूर्य नसतो का, स्वप्नात समुद्र नसतो का, स्वप्नात कुत्र नसतं का, स्वप्नात काय असतंय, काहीच नसतंय. समजा असतंय काहीच नसतंय. तुमच्या स्वप्नात मुंगी आलता का सांबर, आलता का मुंगी, माकड, सगळे जितकं इथं पाहिलं तितकं तिथं असतं. आणि तिथं काही नसतं म्हणलं, तिथं बी काहीच नसतंय आणि सर्व दिसतंय. ध्यानात यायला भासमान मानवा म्हणून बहु जो जो होय तो काहीच न होई, काही न होणे आहे. हे पहा, समुद्रात लाटा मोजता येतात का, तळ्यातल्या लाटा मोजल्या का तुम्ही एका तुमच्या भावाच्या भरतून तळी येत ना, रोजच्या किती होत असतात, मोजता येतात का. खूप बहु, त्याला आकड्यात सांगता येत नाही म्हणून बहु मानता येते. हे पहा, ज्या गोष्टी आकड्यात सांगता येतात त्याला म्हणता येतं 10, 100, 1000, 10,000, लक्षे, दशलक्षे, कोटी, 10 कोटी, मध्ये जगातल्या संपल्या परार्थ म्हणल्यावर इतक्या संख्या आहेत ना, पण इतक्या संख्येतल्याला मोजता येते. एकक, दह, दशक, शतक, 1000, 10,000, लक्षे, दशलक्षे, कोटी, 10 कोटी, अब्जे, पद्म, खर्व, निखर्व, शंकू, जलदी, पद्म, अंते, मध्यम, परार्थ. संपायला काही शंका जगातल्या याच्यापेक्षा मोठा आकडा नाही जगात. जगात 0 पेक्षा खाली आकडा नाही आणि परार्थ पेक्षा मोठा आकडा नाही. समजा जगात की संख्या संपली, संख्याशास्त्र संपलं, गणित संपलं, याच्या आतच गणित आहे समजी. पण महाराज जगात इतकं बी इतक्याने बी जग मोडल्या जात नाही, इतकं बहु जग आहे. इतक्यात जे बसत नाही संख्या त्याला बहु म्हणावं लागते, त्याला अपार म्हणावं लागते, त्याला अनंत म्हणावं लागते. ही 3 नाव आहेत त्याची, बहु, अपार, अनंत. शेवटचं नाव आहे, त्याचा अंतच नाही. बहु शब्दाचा अर्थ आहे संख्या मोजता येत नाही, अपार शब्दाचा अर्थ आहे त्याचा पार लागत नाही, आणि अनंत शब्दाचा अर्थ आहे त्याचा अंतच नाही. आता विशाल शब्द वस्तू का हो, विशाल, विशाल शब्द देशवाचक आहे. विशाल आकाशाला म्हणता येते, विशाल म्हणजे मोठं, लय मोठं. विशाल शब्द संख्यावाचक नाही, देशवाचक आहे. विशाल पटांगण आहे, विशाल आकाश आहे, विशाल मैदान आहे, असं म्हणजे तो देशवाचक शब्द आहे. आणि हा संख्यावाचक चालला होता आपला. संख्यावाचक बहु, अपार आणि अनंत. हा, चाफाट गावठी शब्द आहे आपला देवी. हा, असो, ध्यानात घ्या. आपला काय विषय चालला की तसं जग बहु आहे, पण एवढं जरी झालं, लाटा किती गणित सांगता येत नाही समुद्रात, पण एक सांगता येतं की एक बी लाट नाही, काहीच नाही. बहु आहे, बहु झाल्या पण एक बी नाही. लाटा किती येत मोजता येतात का, मोजता येत नाहीत. आणि उत्तर देवा मोजायचं काम बी नाही, कारण लाटच नाही. बरं, बिगर लाटाचा समुद्र दिसतो का, बरं लाटासहित समुद्र असतो का, इतकं कोड. बिगर लाटाचा समुद्र दिसत नाही गावात, आणि लाटासहित समुद्र नसतो गावात. ध्यानात घ्या, लाट एक आणि समुद्र एक असे 2 असतील का. लाटा सहित नसतो आणि लाटा रहित दिसत नसतो. काय, लाटा रहित दिसत नसतो आणि लाटा सहित कधीच नसतो. कोण, समुद्र. जसा माणूस बायको सहित असतो, पोहरा सहित असतो, ढोरा सहित असतो, पैशा सहित असतो, कपड्या सहित असतो, म्हणजे त्याच्या वाचून दुसरे ते त्याच्या संग असते. तसं समुद्रा वाचून लाट दुसरी ती त्याच्या संग आहे का. समुद्राची लाट बायको आहे का, बहीण आहे का, पोरगी,
समुद्रच आहे समुद्रच आहे फेडीचा उद्योग म्हणून समुद्रात लाटा अपार दिसत्यान, बहुत दिसत्यान, बहु जवळ होय तो काहीच न होय. तसं परमात्म्याच्या ठिकाणी बहु जगत दिसन, तुडुंब भरल्या दिसन. काय पापन पुण्य सुखन दुखन क्रियामानन संचितन प्रारब्धन देहन इंद्रियन प्राणन मनन अनुकूलन प्रतिकूलन दुष्कालन बखाडन सुकालन काय काय दिसायला लागले. किती किती बहु आहे जग. पण इतकं जरी दिसलं तर बहु जो होय तो काहीच न होई. आणि काही न होणे आहे तो जो परमात्मा आहे तो काही होत बी नाही, त्याच्याशिवाय काही दिसत बी नाही. तो काही झाला नाही आणि त्याच्याशिवाय काहीच झालं नाही. हे मदतची स्तव झाली परी म्या नाही केली. आणि अशी संतांच्या संगतीत शुद्ध बुद्धीने जेणे जाणीतले ते सुटला का, ज्याने नाही जाणीतले ते गुंतले का. मग आपण जाणलं का नाही जाणलं. बरं सांग का जाणलं का नाही जाणलं. म्हणले नाही जाणलं. बरं जाणायचं का नाही जाणायचं. म्हणले जाणायचं. तरी आहे जागेवर काय काय असं जाणलं का नाही जाणलं. म्हणले महाराज अजून नाही जाणलं. पण तरी बी काय घोर नाही. पण असं जाणं वाटतं का नाही जाणं वाटत. म्हणले जाणं वाटतं. मग तरी बी आहे तासाला. हा बरं जाणं वाटतंय. जाणं वाटतं म्हणल्यावर जाणायचे प्रयत्न आहेत का ज्ञानच्यासारखेच प्रयत्न आहेत. आता आता आपोआपलं पहा. बरं प्रयत्न नाहीत म्हणल्यावर तुम्ही जाणणाऱ्याच्या संगतीत आहेत का ज्ञानणाऱ्याच्या. आता हे पहा. मग जाणणाऱ्याच्या संगती म्हणले जाणणाऱ्याच्या संगतीत आहेत पण लक्ष लावून आहेत का घामेवानी इकडे तिकडे. त्यातली द्यात आपला कशात काय फाटक्यात पाय होऊन जाईल. त्यातली त्यात हे पहा. न जाणणं गुन्हा नाही पण जाणण्याची चाळ नसणं गुन्हा आहे. जाणण्याची चाळ असणं चांगलंय पण जाणणाराची संगत नसणं वाईट आहे. निश्चित चाळ असून काय करायची संगत नाही. मग जाणणाऱ्याच्या संगतीत असणं चांगलंय पण जाणणाराला सेवा न करणं लक्ष न देणं त्याला सांगत न करणं गुन्हा आहे. संघ असून काय करत नसतं. महाराजाच्या सगळं थैल्या वागायलेत म्हणले आम्ही. महाराजाचे नारे आमच्याकडे देतात. किती पैसे येतात आम्ही पाहतो. त्यातले आम्ही काय घेतो. मग चांगले आहे. मग त्याच्यासाठी कारण संगतीनं होतो संगतीचा लाभ. महाराज संघ असल्यावर तर सोय लागते महाराज. तितक्यासाठी नाही. म्हणून अरे संघ राहतो तर लक्ष देऊन संघ राहाय. निकट वास बारा संत संगे. कसा संतांच्या पायावर कसा वास पाहिजे निकट जवळून. म्हणजे महाराज खेटूनच बसतो त्याला असेल आता. तसं नाही. आता सोबी सारखाला त्याच्याकडे कोणाकडे जवळून पाहिजे जरा. हा 4-5 बोट लांब होतो जरा. मी गादीवरच गेले. असा दोघाला घाम यासारखा असा खेटू नको. निकट वास बारा संत संगे. निकट वास म्हणजे देहाचा वास का रे. नाही मग कशाचा वास. त्याच्या मनाशीर देहात नाही. कोणाच्या संतांच्या मनाशीर. मनात शिरल्यापेक्षा लक्षानं त्याच्या शब्दात शिर. शब्दाच्या अर्थात शिर त्याच्या. कशात होय पा. संत कुठे आहेत. संत देहात नाहीत कपड्यात नाहीत. संत मनात आहेत. मनात बी शब्दात आहेत. शब्दात बी शब्दाच्या अर्थात आहेत. कशात आहेत. म्हणून लागवेग जाणून शब्दाचा अवांका घ्यावा. मनाचा शब्दातील गर्भाचा साठावा घ्यावा. शब्दाच्या अर्थातल्या गर्भात शिराव. तिथं संत भेटते. तिथं खरी संतांची संगत होत असती. संत चरण रज लागता सहजन वासनेची बीज जळून जाय. मग म्हणून अशा प्रकारची संत संगत केली तर मग आपण जसे तसे तिथंच चांगलं होईन आपलं. म्हणून बहु जो होई तो काहीच न होई. काही न होणे आहे अवघाची जो. असं आपल्याला कळलं ना. असं कळालं की आपण सुटलोत. आणि यासाठी दृष्टांताला महाराजांनी की किती जरी झालं असलं हे महाराज तरी काहीच झालं नाही. जसं एकच सोनं जगातलं किती झाले. कोणाच्या गळ्यात झाले, कोणाच्या कानात झाले, कोणाच्या नाकात गेले, कोणाच्या हातात आहे. बर का. सोनी पण
किती 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 नाव आली त्याला, किती जागावर गेले, किती आकारात झाली, पण तरी सोने पण ऊन झालं का त्याचं? ते द्रष्टांत त्याला मार्जानं सोने सोनेपणा उने न यताची झाले लेणे, तेवी न व्यथता जग होणे अंगे जया. सोनेपणाला उनेपणा न येता, सोन्यात कमतरता न होता, सोनेपणानं न भांगता तसंच राहता, सोनेपणा उने न येताची झाले लेणे. ते लेणं अनेक प्रकारचं झालं पण सोनेपणा मोडला नाही. त्याप्रमाणे परमात्मा अनेक रूपानं, झाडाच्या, दगडाच्या, लोखंडाच्या, माणसाच्या, बयाच्या, कपड्याच्या, किती रूपान झाला, सूर्याच्या, चंद्राच्या रूपानं जरी दिसला तरी परमात्म्यात काहीच कमतरता आली नाही. अलंकार सडलीत. सोनं मोदी झालं, सोनं अलंकार म्हणजे बाई झालं, बुगडी झालं, बोरमाल झालं, शेवणपीस झालं. कोण? सोनच झालं. पण शेवणपीस व्हायच्या आधीच सोनं आणि शेवणपीस झाल्यावर सोनं. सोने पण नाही मोड. शेवणपीसात बी सोनं जशाल तसंच आहे. बोरमाली मध्ये सोनं, छाल्यामध्ये बी सोनं, फक्त त्याला नाव आणि रूप आलं. काय आलं? सोन्यालाच बाईचं नाव, बाई हे नाव, आणि बाईचं गोल रूप. सोन्याचीच मणी केली तर मणी हे नाव आणि त्याचं गोल रूप. नाव रूप बदललं का सोनं बदललं? तसं सच्चिदानंद परमात्माच आहे, त्याच्यावर नामारूपाचा विटाळ लागला, फक्त डाग लागला वरून. नामारूपाचा फास झाला वरून. परमात्माच आहे, याच्यातला फक्त नाम रूप काढून ह्याचं परमात्माच आहे जग उघड. फक्त नाव रूप लय मोठे आले का परमात्मा लय मोठा झाला? हे पहा, समुद्र तेच आहे. लाट नाव आणि लाटाची लंबुळी रूप. रूपन नाव लय मोठी दिसायली तिथं का समुद्रात बिघाड झाली काही? आणि वारा जर शांत झाला तर नाम रूप राहतील का? अनेक नाव लाटाचे संख्या, अनेक रूप लंबाकार सर्पासारखी राहतील का? मग ते अंग आलेले उपाधीमुळे आहेत. वाऱ्याच्या उपाधीमुळे लाटा नाव आणि लाटा रूप झालेले. वारा शांत झाला की नाम रूप गेले. तसे मायेमुळं, अविद्येमुळं जगाची नाव रूप दिसायलीत, अविद्येची नाव रूप दिसायलीत. अविद्या जर ज्ञानाने गेली तर नाव रूप रहित असती भाती प्रिय सच्चिदानंद रूप परमात्मा आहे. हे चांगदेवा तू ओळखून घे. म्हणून सोनेपणा उणे न येताची झाली लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जया. न खर्चाता सोनं खर्चलं आणि अलंकार झाला असं नाही. हे पहा, विचू व्याला आणि टरकल झाला. विचू जर व्याला ना त्याला त्याच्या पोटात तिचे पिली जमते त्यालाच खाते ते टरकलच होऊन जातो. व्याल्याला येतो टरकल होतो. व्याल्याला खेकडा बी टरकल झालेला पाहिला असेल तुम्ही. नदीत कुठं पायड्याला त्याच्या पोटात सुंदी पिलीत नाही बळ 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 कातणीवाणी. खेकडा येतो आणि टरकल होतो. अशी कथा आहे सिंहाची बी, की सिंह बी त्याचे योनीतून नाही आता पोटातूनच पिलं बाहेर येते आणि ती चिवून मरून जाते. ध्यानात घ्या. त्याप्रमाणे तसे झालत ते धनगराच्या पोराला सापड होत ते तसं झालत ना. ती शिवीन मेली होती, आता येताना उडी मारायला गेली तर असं झाले ते पंची करणार. म्हणजे ती तशी घटना होती. तस मी काय सांगायला लागलो, तशी एक घटना आहे. विंचू व्याला टरकल झाला. ध्यानात घ्या. माय बी मुलाला जन्म देती आणि तिच्या बी देहामध्ये निशक्तपणा येत असतो. ध्यानात घ्या. ध्यानातच घ्या गोष्टी. बाप मुलासाठी कर्ज करतो आणि टचर होतो. मुलाला कमवून ठेवण्यात काय होत असतो? याचं संगोपन करण्यात तो टचर होतो. म्हणजे यायला वाढण्यात तो टचर होतो, असा जगातला अनुभव आहे. पण ज्ञानोबा राय म्हणतात की सोन्याचे जर अलंकार केले तर सोनं टचर होत नाही. सोनं खर्चाल्या जात. म्हातारं खर्चत आहे. कशामध्ये खर्चलं? म्हातारं खर्चलं म्हणते. कशात खर्चलं? समजा तुमच्याजवळ 100 रुपये दिले ते बाजारला आणि घरी हिशोब द्यायला बाजार आणला आणि पैसे येतो मग तो खर्चले. मग कशात खर्चले त्याला हिशोब सांगता येत नाही का? की टमाटे आणली 10 रुपयाची, हे वांगी आणली 10 रुपयाची, अशा 10 वस्तू 10 रुपयाच्या पावशेर आणले तुम्ही तो खर्च सांगतो. 100 रुपये काय झाले? तसे तुम्हाला 100 वर्ष आयुष्य होतं खर्चलं म्हणले म्हातारं. कशात खर्चलं सांगा, हिशोब द्या. काय हिशोब हिशोब द्यावाच लागतोय. की बालपण गेले
नेनता तरुणपणी विषय व्यथा हे खर्चाच सांगितलं बरं का महाराजांना. खर्चच मांडला, पावती दिली आपल्याकडे. 50 तर झोपीतच खर्च ना. हा शेतगणिले ते अर्ध रात्र खाईन मध्ये बाल तो रोग पिडाक्षे खर्चाची पावती दिली. घे पा आम्ही पट्टी दाखवली तुम्हाला कशात खर्च लिहितो. पट्टी दाखिली हिशोबाला काय गोरे. मग हिशोब दाखिला की आमच्या पोरीच्या लग्नात खर्चलं काही, घर बांधण्यात खर्चलं काही, विहीर पाण्यात खर्चलं काही, लग्न जमिन्यात खर्चलं काही, लबाड्या करण्यात खर्चलं काही. हा खर्च ना काही केलेलं असतं ना काही, भ्रष्टाचार करण्यात खर्चलं काही. म्हणजे रोजचा हिशोब द्याला तर जमा खर्च पूर्ण होतो की 100 वर्ष टोटल झालं. आणि 100 वर्ष झाल्यामुळे आहे इजलं म्हातार, पेटलेलं म्हातार काय झालं. त्याच्यापेक्षा इजलं ते सरळ सावळलं आम्ही. मग समजा झालं खर्चलं ते कशात. आणि राहिलं होतं थोडं पडतं गंगात लिहून टाकलं. समजा खर्च जमा खर्च झाला का नाही, खर्चलं का नाही. तसं हे पा काही वाहण्यात खर्चलं तसं सोनं अलंकार वाहण्यात खर्चतं का तसंच राहते. अलंकार होऊन तसंच राहतंय. शोभा वाढेल. आपल्याला वाटतंय घर होऊन आम्ही तसेच येत नाही. तुम्ही बरेच खर्चले घर कार्य. पोरीचे लग्न करून बी आम्ही तसेच नाहीतले म्हणजे खर्चले राव तुम्ही. तुमचा फोटो पहा मागाला. आमचे नातू पण तू समजायत चांगले चालले पण तुम्ही खर्चले राव. तुम्ही बापाच्या मांडीवर कशी होते तुम्ही मांडव नातू आला मांडीवर घेतले तर कसे तुम्ही फोटो पाहत वही फोटो काढून ठेवा. म्हणून कावा बी भाज्याच्या मांडीवरला फोटो काढून ठेवला पाहिजे. आणि नातवाला मांडीवर घेताना बी फोटो काढून ठेवला पाहिजे. दोन्ही फोटो संघ लावून ठेवली पाहिजे. त्या नातवाला एवढं मोठं करण्यात किती खर्चलो काय होताशी तू. हा ते असं आपल्याला तसं सोनं तसं खर्चत नाही. तसा देव जग होऊन खर्चत नाही. सोनेपणा उने न यताची झालेले नाही म्हणजे न खर्चताची झालेली नाही. बाप हे पा माणूसपणाला उन्हा होऊन खर्चून नातूपणाला जन्म देतो. खर्चून तसाच राहून नाही. पण देव खर्चून जग नाही. देव तसाच राहून जग आहे. आत्मा तसाच राहून जगाचा भास पाहतो. साक्षी तसाच राहून जगाचा भास पाहतो. ध्यानात घ्या खर्चत नाही. म्हणून सोनेपणा उणे न यताची झाली लेणे तेवी न वेचता जग होणे अंगे जाया. न खर्चाता जग होणे त्याप्रमाणे द्यावा. सांग देवा न खर्चाता जग झालाय. खर्च काहीच झाला नाही. जग तर झाले. जग तर दिसलंय. आणि जग संपलं तरी खर्चत नाही तो. आणि जग झालं तरी खर्चत नाही तू. हे पहा लाटा पूर्ण शांत झाल्या, वारा शांत झाल्यामुळे तरी समुद्रात काही कमी नाही. आणि लाटा लय उचंबाळ्या करोडो तरी समुद्रात काही जास्त काही झालेलं थेंबर पण पाणी जास्त झालं नाही. इतक्या लाटा जास्त झाल्या तर समजा लाटाने युक्ती करून काही थेंबर पाणी वाढलं का. आणि समजा लाटा जिरून गेल्या तर थेंबर पाणी कमी झालं का त्याच्यात. खर्च झाला का वाढ झाली. लाटाच्या वाढ होताना पाण्यात वाढ नाही. आणि लाटाच्या समद्या परले काळ झाला लाटा संपाल्या तरी बी समुद्रात कमी बारा. म्हणून जग झालं तर देवात काही वाढ झाली नाही, भार झाला नाही काही. आणि जग संपलं तरी जगात काहीच कमी झालं नाही. आता एक ध्यानात घ्या. देवाचं पटतं आपल्याला तसं ध्यानात घ्या. इथं आता शरीर झालं तुमचं तयार तरी तुमच्यात काही वाढ झाली नाही. आणि तुमचं शरीर संपलं तरी तुमच्यात काही कमी पाहणार नाही. हे करून घ्या. दे जाऊ अथवा पांडुरंगी. मन उचंबळून कल्पनेच्या रूपात जग दिसायले तरी काही वाढ झाली नाही. आणि मन संपलं बाधित झालं मनच गेलं मन हे राम झालं तरी बी रामात काही कमी नाही. मन बाहेर आलं आणि जग पाहू लागलं तरी वाढ झाली नाही. आणि मन मरून गेलं तुका म्हणे मन मुरी मग जे उरे त्याची तो तरी बी काही कमी नाही. म्हणून शरीराच्या वाहण्यानं माझ्यात काही झालं नाही. इंद्रियाच्या पाहण्यानं माझ्यात काही झालं नाही. मनाच्या संकल्प कल्पनानं येण्या जाण्यानं चंचलतेनं निश्चलतेनं माझ्यात काही झालं नाही. अविद्येनं माझ्यात काहीच केलं नाही. आणि अविद्या गेली तरी माझ्यात काहीच कमी नाही. ज्ञानानं माझ्यात काहीच जास्त आणलं नाही. आणि ज्ञान गिळून गेलं, ज्ञान संपलं, ते निवृत्त झालं ज्ञान, साधुबोध झाला आणि तो नुरून या त्याला तरी माझ्यात काहीच कमी नाही. जग सत्य वाटलं तरी मी असत्य झालो नाही. जग असत्य ठरलं आता तरी माझ्यात काही कमी झाली नाही.
अज्ञानानं मी कधी झाकलो नव्हतो, झाकल्यासारखं वाटलं होतं. ज्ञानानं ज्ञान मला उघड करू शकत नाही, मी पहिलाच उघडा आहे. देव कसा आहे? पहिलाच उघडा आहे. केल्याला उघडा आहे का पहिलाच आहे? जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे डोळ्यावाल्याला, कोणाला? जाणणाराला देव उघडा आहे. आणि ज्यानं डोळे लावले त्याला तर मग झाकलेला असणारच. मग तू डोळे उघड, आणि डोळे उघडण्यासाठी साधू संत आपल्याला बोध करतात चांगदेवरायाचा. हा बोध चांगदेवरायाच्या निमित्तानं ज्ञानोबरायानं तुम्हा मला आपले ज्ञानाचे डोळे उघडायसाठी केलेले आहे. कशाचे डोळे? ज्ञानाचे डोळे उघडा आणि ज्ञान दृष्टीनं पहा. ज्ञान दृष्टीनं पाहिलं तर तुम्ही परमात्मा आहे, तर जग कधीच झालेलं नाही, तुमच्यात काहीच कमी नाही. अशा प्रकारचा दिव्य बोध आपल्याला ह्या चांगदेव 65 सारख्या लघु काय ग्रंथातून होऊ शकतो, आणि तो आपण घ्यायला पाहिजे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, माऊली ज्ञानेश्वर विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर, पंढरीनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. साखरे महाराज, रंगनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी जय महाराज. हरी. सर्वांना नमस्कार. हरी हरी जय हरी महाराज. सर्वांना हरी नमस्कार. रामकृष्ण हरी महाराज. जय हरी जय. रामकृष्ण हरी महाराज. जय हरी जय हरी जय हरी जय. जय हरी जय हरी. जय हरी जय हरी. अरे पाठ चालू इकडं पाचेगाव मंडळी ऐकायला. लोक होते काहीतरी कार्यक्रम तिथं आंबट जवळचा कार्यक्रम. हो. सर्वांना जय हरी. सर्वांना नमस्कार. ठीक. जय हरी जय हरी जय जय हरी जय हरी. आमची बहीण आहे ती. जालन्यात पाहत आता गेले हे वरच्या इकडे इथं ते मंदकीने गेलं त्यांनी बंद केलं. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना राम. जय हरी जय हरी महाराज. दिनकर महाराजाला जय हरी.